नमस्कार शेतकरी मित्रांनो, राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज सायंकाळच्या झटपट बातम्या. पंतप्रधान घरकुल योजनेत निधीचा अडसर, बांधकाम पूर्ण होऊनही पैसे मिळेनात. रेशनवरून साडीसोबत 3 किलो साखर ही न्या अंत्योदय लाभार्थ्यांना ऑक्टोबर महिन्यापासून मिळाली नव्हती साखर. अवकाळी पावसाचा धोका, 3 दिवस घ्या खबरदारी. पुढील 3 दिवस विदर्भात विजांचा कडकडाट होणार. पीक विमा व बोनसच्या रकमेचा पत्ताच नाही. शेतकरी सापडले संकटात. पीक कर्जाच्या परतफेडीची शेतकऱ्यांना चिंता. औसा तालुक्यात टंचाईचे सावट, 2 गावात टँकर तर 18 अधिग्रहण. यंत्रणेची लगबग सुरू. 5 तलावांसह 1 प्रकल्पाचे पाणी अधिग्रहित. भोकरदन तालुक्यातील चौपई, एक्को व बाणेगाव येथील मध्यम प्रकल्प उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच कोरडे. हळद काढणीला आला वेग. गत 2 आठवड्यांपासून झाली सुरुवात. हिंगोली ते सेनगाव रोडवरील केसापूर शिवारातील दृश्य. वाढत्या तापमानाचा संत्र्याला फटका. संत्री गळून पडल्याने शेतकऱ्याचे होत आहे नुकसान. हिरव्या कडब्याची मुठभर पेंडी 12 रुपयाला 5. वाड्यासाठी मोजावे लागतात 2 रुपये. दोन लघु तलावासह मासोळी प्रकल्प मृत साठ्यात. 4 लघु तलाव 0%वर. तीन 3,000 शेतकऱ्यासह 6,000 एकर शेती सिंचनाखाली. पैठण तालुक्यातील स्थिती. पोस्ट म्हणणे तुमच्या घरी केंद्राच्या सूर्योदय योजनेचा सर्वे केला का? टपाल खात्याकडून PM सूर्यघर योजना सर्वेक्षण सुरू. बिबट्याचा हल्ला, शेतकरी गंभीर जखमी. कन्नड तालुक्यातील 7 गावांची घटना. खतांच्या दरवाढीमुळे बळीराजा कात्रीत. आर्थिक गणित कोलमडले. शेतमालाला भाव मिळण्याबाबतही शाश्वती नाही. इराण इराकचे दुबईचे खजूर दाखल. 400 पासून 1,500 रुपयांपर्यंतचा भाव. शेवया, पुलाव, तळलेल्या पदार्थांसह फळांची विक्री. पारा गेला 38च्या वर. त्यात मंगळवारी अवकाळीची भीती. हवामान खात्याने वर्तविला अंदाज. 10 दिवसात पारा 40 गाठणार. पीक नुकसानीची मदत आचारसंहितेपूर्वी मिळेल का? पंचनामे पूर्ण. 4,281 बाधितांसाठी हवे 14.76 कोटी. पंचनामे सुरू. शेतकऱ्यांना मदतीचा आज. सारकेनी परिसरात 26 फेब्रुवारी रोजी झाली होती गारपीट. महान धरण 31.58%. गत वर्षीच्या तुलनेत 11% पाणी पातळी कमी. दुसरा वाल्व उघडा पडण्याच्या मार्गावर. शेती आणि पिण्याच्या पाण्याची समस्या मिटली. माळशिरस तालुका नीरा उजवा कालव्याच्या आवर्तनाने दिला दिलासा. 3,500 सेविकांना मानधन वाढीचा लाभ. मंत्रिमंडळाचा निर्णय. गत प्रवर्तकाच्या समावेश नसल्याने नाराजी.
उन्हाच्या तीव्रतेने बसतोय कांदा पिकाला फटका. जानेवारी महिन्यातील कांदा लागवड संकटात. चिंता वाढली. रेणा प्रकल्पात केवळ 10% पाणीसाठा. दाहकता आणखीन वाढली. उत्पादन कमी असल्याने डाळींची तेजी कायम राहणार. एप्रिलमध्ये नवी आवक. दर घसरण्याची शक्यता कमीच.